नमस्कार मंडळी, आज आपण हिरवी मिरचीचा वापर करून मस्त छान पद्धतीने अशी गावरान गवारची भाजी बनवलेली आहे। ही भाजी एवढी टेस्टी आणि छान लागते की घरातील अगदी न आवडणारे सुद्धा चाटून पुसून खातील। मस्त छान असे हिरवी मिरचीचे वाटण करून शेंगदाणे भाजून अगदी रश्श्याची पातळ गवारची भाजी आज आपण बनवणार आहोत। चला तर मग झटपट आपण ही रेसिपी बघूया। त्यासाठी मी एका पॅन मध्ये 4-5 मिरच्या घेतल्या, त्या आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। तुम्हाला ज्या पद्धतीने भाजी तिखट हवी असेल तेवढे तुम्ही क्वांटिटी मिरचीची घेऊ शकता। त्यानंतर मिरच्या जास्त भाजायच्या नाही, अलगदच थोड्याशा भाजायच्या। त्यानंतर त्याच पॅन मध्ये 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे। त्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला अगदी काळपट लालसर होस्तर आपल्याला भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे कधीही थोडे जास्त भाजायचे म्हणजे भाजी अगदी टेस्टी लागते। त्यानंतर आपल्याला एक बाउल मध्ये गवार घ्यायची आहे। गवार मी आधीच नेसून घेतली, ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर धुतल्यानंतर तिचे पाणी काढून घ्यायचे आणि आता आपल्याला शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे। शेंगदाण्याची साल काढली की शेंगदाण्याची भाजी अगदी टेस्टी लागते। त्यानंतर साल काढून झाल्यानंतर आपल्याला एक मिक्सर जार घ्यायचे, त्यामध्ये हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे आणि आपण ज्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या तुकडे करून टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे मिक्सर मध्ये लगेचच बारीक होतात। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे धनेपूड टाकायची आहे आणि 1 चमचा जिरे टाकायचे आहे। हे टाकल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि याची आपल्याला पाणी टाकून वाटण तयार करून घ्यायचे आहे। बघू शकता अगदी छान असं बारीक वाटण तयार करून घेतलं। त्यानंतर आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 4-5 पळी तेल ओतून घ्यायचे आहे। तेल थोडे तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचे आणि कढीपत्ता टाकायचा। छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जी गवार स्वच्छ धुवून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे। गॅसचा फ्लेम मंद करायचा आणि त्याच्यावर आपल्याला मस्त मंद आचेवर गवार छान शिजवून घ्यायची आहे। 10 मिनिट गवार आपल्याला झाकून ठेवायची, म्हणजे तेलात छान वाफेवर थोडी शिजून जाते। तेलात गवार थोडी शिजवल्यानंतर आपण यामध्ये आता जो मसाला तयार केला होता तो सगळा टाकून घ्यायचा आहे। सगळा मसाला आपल्याला या भाजीमध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा। त्यानंतर तेलामध्ये आपल्याला 5 मिनिट हा मसाला असाच फ्राय करून घ्यायचा आहे। मसाला खाली न चिपकता आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाणी ओतून घ्यायचे आहे। बघू शकता मसाला छान फ्राय झाला, थोडा चिपकायलाही लागला। त्यानंतर आपण यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेणार आहोत। तुम्हाला भाजी जेवढी हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून घ्यायचे आणि पातळ रस्सा तयार करून घ्यायचा। बघू शकता अगदी छान पातळ रस्सा तयार झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे, एकजीव करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, एकजीव करून घ्यायची आणि एक उकळी आल्यानंतर आपल्याला मंद आचेवर 15 ते 20 मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। बघू शकता अगदी चमचमीत गावरान अशी पद्धतीने बनवलेली हिरवी मिरचीचे वाटण तयार करून केलेली अगदी झटपट अशी गावरान पद्धतीची गवारीची भाजी आज आपण बनवलेली आहे। अगदी झटपट पद्धत आहे आणि घरातील जे खात नाही त्यांना सुद्धा एवढी आवडेल, लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। जर तुम्हाला अगदी कमी तिखट लागत असेल तर मिरचीचा वापर जरा कमी करावा आणि लाल तिखट न वापरता हिरवी मिरची वापरून जर ही भाजी बनवली तर अगदी छानच लागते आणि जरा वेगळ्या पद्धतीने खायला सुद्धा आवडते। घरातीलही सुद्धा सगळे खूप आवडीनेच खातील। जर तुम्हाला आजचा माझा हा गवारीचा भाजीचा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा।